म्हणतो असं कसं हा घरी गेलो काटा काढून देशील ना. कसं करतो सुपर हिरो करो ट्रॅक्टर चालू आणि चलो. तर आता रुद्रांनी कॉपी बनवलेली आहे आणि आता थांब पाय नाही काढायचा आता पडून जाईल. थांब 2 मिनिटं अजून एक थर दे, अजून एक थर दे. तर ही बनली आहे रुद्राची कॉपी. रुद्र त्यासाठी एक लाईक करा, अजून काय करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. रुद्र रडत नसते बाळा प्लीज. तुला मला काटा काढून दिला का मी तुला ट्रॅक्टर चालायला देईन. घरचे तू ट्रॅक्टर चालायचं टॅरिंग असं हँग 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 इकडे तिकडे बसतो बाळा देणार मी प्लीज बाळा. काढा पटकन. आता तू दुखणं देणार नाही बाळा. बिजा काटा आहे अबे हात नाही लागले त्याला बाळा. मी काढते थांबा सारखं बरं रडू दे थोडस. एक तर त्याला दुकान बरं का अजून एक तर त्याला कणकण आलेली आहे आणि त्यातली त्यात कसा मारतो रडतीत का. तू गुड बॉय आहेस ना, तू स्ट्रॉंग बॉय आहेस ना, स्ट्रॉंग आहेस ना मग रडू नये. तर चला आता फॅमिली आता आम्ही घरी जातोय. तर आम्ही घरी जाऊन काढणार ना. काय झालं तर जरा गवत पण न्यायचं होतं आम्हाला नाही का गुरांना आणि खत पाहिजे होतं आणि मोटर चालू करून नाही ना आम्ही आता उसाला पाणी सोडलेलं आहे. पाहू शकतो तिकडे मोटर चालू आहे आणि आता हे उसाला पाणी सोडलेलं आहे नाही का. आणि तेच पाणी सोडत असताना भाई काटे दिसतात आणि रुद्र आहे का त्याला ट्रॅक्टरवर बसवलं होतं पण तो कधीच आला बुट्टा काढून टाकले ना आला आमच्या पाठीमागं मागं आणि पडला काट्यावरती पाय आणि आता रडतोय बाळा. रडत नसते बाळा. तर चला आता फॅमिलीत आम्ही जातोय घरी नाही का. आम्ही आता घरी गेलो काटा काढणार. घरी गेलो काढणार रडायचं नाही बाळ. तू स्ट्रॉंग बॉय आहेस ना, तू रडतोय का. स्ट्रॉंग बॉय आहेस ना तू. काय घरी ठेवलं झोपी गेला. सुपर हिरो बनतो. तू घरी गेल्यावरती सुपर हिरो बनतो आणि इथं काय बनतो, इथं रडका बाय बनतो. असं कसं हा घरी गेलो काटा काढून देशील ना सुपर हिरो आणि चला. फॅमिली काय चाललेलं आहे रुद्राची तब्येत पण बरोबर नाही का. त्याला कप झालेला आहे आणि तो औषध पण पित नाही, त्याचा आवाज पण निघत नाही आणि त्याचं दुखतं मला तो अडकून रडतोय का. आता सुपर हिरो झाला. सुपर हिरो आहे तो. हकी हकी काय वा हा चला. कुणाच दुखत आहे, कुणाच दुखत आहे. नाही तुझं दुखतंय नाही दुखत बाळा. तू स्ट्रॉंग बॉय आहेस ना, सुपर हिरो आहेस ना तू. सुपर हिरो नाही. अरे मैंने हा कर अरे मेन तू. मग सुपर हिरो कसं करतो बाळा. कसं करतो सुपर हिरो करो ट्रॅक्टर चालू आणि चलो. वगैरे कसं लंगडं चाललंय, पायाला काटा मोडलेला आहे. पाणी प्यायची धर तर खोलून दे यार बा. रडणे मग तू काटा काढून दे ना. काटा काढला का मग दुखणार नाही बाळा. देतो ना काटा काढून बाळा वर जाऊन बस मग. आणि ती सावली जाऊन बस. हा वर जाऊन बस. पाय धुवून काढ थोडासा. बॉटलचं झाकण उघडच राहू दे. मी आल्यावर काढतो काढ. ताण लागला हो तो कसं घेतो घरी दमन जा बाळा. कसा पाय वर धरला बरोबर आपण आल्यावर. सोनाली बघ ना बाळ कसं चाललंय. जो बाय हळू मी आले थांब. उभं राहिलं कडव बाई ऊन लागन आले. फॅमिली आहे शेतकऱ्याचं जवळपास सगळ्याचं असं आहे बरं का नाही का. आपलं काहीतरी काम करीत राहायचं. लेकरा बाळाकडे लक्ष म्हणजे देतच आहे मी असं देत नाही असं नाही आहे परंतु त्यांनी मग काटाच काढून दिला नाही. बाळा तो शिकवतो. हे बघा हे लहान मुलं आहेत ना एवढ्या मोबाईलमुळे आहे ना खूप म्हणजे खूप बेकार अवस्था झालेली आहे फॅमिली. म्हणजे आमच्या पण दुर्दैवाची तशीच अवस्था झालेली आहे नाही का. थोडासा म्हणजे बाहेर एन्जॉय करायचं काही नॉलेज घ्यायचं ते नाही आहे. मोबाईलच मी का नाही कॉपीमध्ये मोबाईल ठेवतो तो मोबाईल सापडायचा. चल तू कॉपी करणार का मी करणार. वाव अशा प्रकारे ना छोट्या बाळायला ना तुम्ही ना आधी कुठे लावायचे बरं का. रानात आल्यानंतर कुठं पण म्हणजे फक्त मोबाईलपासून आहे ना त्यांचं ध्येय आहे ना ते बदकंती करायचं. सोनाली थांब मी तुला मदत करतो. तुला मी हेल्प करतो. हा थांब तू पाय दिलास ना त्या मोळणी बरं आहे. थांब
आणि ठेव पाय इथं. पाय ठेव. पाय ठेव आणि पाय काढायचे ना, पाय काढायचे ना. असं सगळं कोण चोपायची हळूहळू. अहो अहो बनवली कॉपी तू. पहा रुद्राने पण कॉपी बनवलेली आहे आणि खूप खूप छान अशी कॉपी बनवलेली आहे. आता रुद्र ह्या कॉपीमध्ये तू राहणार का? तू मोठा झाला मग आता ही कॉपी कशाला बनवली तू? तुझ्या छोट्या बाळाला. तुझं छोटं बाळ कोण आहे? दुसरं छोटं बाळ. ओके बाळा. शाळेत गेला का? हो का? हो का? तर आता रुद्राने बनवलेली कॉपी, मोमो कॉपी. तर रुद्राने बनवलेली कॉपी मस्तपैकी छान छान ना रुद्र. हा किती अवघड झालं ना. काय रे? माऊलीच्या हो ना रे. इथं जेजुरी पशी आहे ना आपली माऊलींची दिंडी चालली होती ना. हा खरंच खूप आवड झालेली फॅमिली. आपण पण म्हणजे व्हिडिओ पाहिला असेल आणि ती जी दुर्घटना आहे ना ट्रकाने म्हणजे ते खूपच भयानक घटना घडलेली आहे. बघता क्षणी डोळ्यातून पाणी येतं. तो व्हिडिओ बघितला ना खरंच खूप म्हणजे भयानकच झालेलं आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातून आहे ना मला वाटतं हजारो लाखो दिंड्या निघलेल्या आहेत बरं का. प्रत्येक देवस्थानावर प्रत्येक गावावरतून आहे ना भरपूर दिंड्या निघलेल्या आहेत आपल्या पंढरपुरांकडे नाही का. सगळ्याला एकच विनंती की सगळ्यांनी आपापली ध्यानपूर्वक काळजी ठेवावी. कारण की आता त्यांना माहित होतं का ट्रक येणार आहे किंवा ट्रकवाल्याला माहित होतं का असं होणार आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट आणि विशेष म्हणजे का ते ट्रक मालवाहू पण होते. ती ट्रक आहे का दिंडी मधलीच होती. एका दुसऱ्या कोणत्या तरी दिंडी मधली होती. परंतु गोण्या वगैरे ठेवायला. हा परंतु काय झालं त्यांनी काहीतरी टॅबलेट घेतले होते का काय म्हणजे ते दुखत होतं आणि ते म्हणजे ड्रायव्हरचं वळ पण भरपूर होतं. मला ते नाही सांगायचं. आम्हाला फक्त हे सांगायचं आहे रस्त्याने कुठलाही काही होऊ शकतं अपघात. प्रशासन तर आहेच, बाकी पोलीस कर्मचारी पण भरपूर असतात. परंतु ते होता होईल त्यांची ती शक्य ती मदत करतात. पण होता येईल त्याने काहीच करता नाही. होता येईल ना तेवढे आपण आपली आहे ना स्वतःची काळजी करायची आहे. व्यवस्थित ध्यान ठेवूनच चालायचं आहे. नाहीतर खूप म्हणजे भयानकच परिस्थिती अवघड आहे. आणि सगळ्यांना जे वारीला गेलेले आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही पण आहे का माझे आई बाबा ते पण आहे का म्हणजे दिंडीत गेलेले आहेत. आम्ही ना दोघाला मुद्दामच जोडीने पाठवले कारण की एका जोडीने जायचा आनंद पण वेगळा असतो. आणि हेच खरं वय असते दिंडीत जायचं. काही जण काय म्हणतात जाऊ म्हातारं झाल्यावरती तेव्हा पायात बळ नसते जायला. त्यांचं जे वय ना गेले तुम्हाला तरी माहितच असेल. यांचे मम्मी पप्पा माझे सासू सासरे तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले असेल ना तर तुम्हाला कळत असेल. म्हणजे त्यांना मी मुद्दा म्हणून दोघांना पण पाठवलं. ते म्हणजे म्हातारं झाल्यावरती एक तर तुम्हाला चलणं व्हायचं नाही. तुम्ही म्हणजे इथं बसायचं राम राम करत आणि मग तुम्ही तिकडे जायचं. काही इतकं म्हणजे पाय दुखतात गुडघे दुखतात. त्यांना म्हणलं तुम्ही ना आत्ताच जाऊन या काही विषय नाही आम्ही इकडे सगळं हँडल करतोय. आता आम्ही जाताना सांगितलं आम्ही एकदम काळजीपूर्वक जा. हां काळजीपूर्वक जा. आणि आम्ही तिघं आहे तिकडं इकडली काही काळजी करायची नाही आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्या वारीच्या. आणि काळजी घ्या. पुन्हा एकदा तुम्हाला सांगणं आव्हान आहे. खरंच खूप अवघड आहे. घरी पण तुमची कोणतरी वाट पाहत आहे सगळ्यांची. आणि बाकी काही नाही आहे. आता आम्ही करतोय आमचं काम. आणि रुद्र करतो त्याचं काम गमती जमती खेळतोय. तर आजच्या ब्लॉगमध्ये मला वाटतं इथंच थांबूया. आता अंधार पण पडत चाललेला आहे ना मग घरी पण जायचं नाही का. बाय बाय.